या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 59 12 59। श्री बृहन्मठ होडगी संस्था आध्यात्मिक केंद्र, श्रीमद काशी जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी। श्री बृहन्मठ होडगी संस्थेच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी MIDC येथील श्री चन्नवीर मंदिरात दिनांक 24 एप्रिल 2025 ते 27 मे 2025 पर्यंत अर्चकत्व, पौरोहित्य व संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले। ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री 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 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात श्री शब्र श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी नागनसूर यांच्या उपस्थितीत वेदमूर्ती परमेश्वर शास्त्रीजींच्या वेदघोषानं अर्चकत्व व पौरोहित्य शिबिराचे उद्घाटन जगद्गुरूंना पुष्पमाला अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आलं। या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री शांतय्या स्वामी सर, वेदमूर्ती मल्लिकार्जुन मठ, वेदमूर्ती परमेश्वर हिरेमठ शास्त्री, वेदमूर्ती सिद्धय्या हल्लाळी शास्त्री, हनुमंत पाटील, वेदमूर्ती सागर स्वामी सर, स्वामीनाथ कलशेट्टी सर आदी उपस्थित होते। या प्रसंगी श्री शब्र श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजींचे श्री होडगी मठाकडून यथोचित सत्कार करण्यात आला। तदनंतर सचिव श्री शांतय्या स्वामी सर यांनी परमपूज्य तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी जंगम बट्टूंसाठी सुरू केलेल्या शिबिराची माहिती प्रास्ताविकातून विशद केली। श्री श्रीकंठ स्वामीजी आपल्या उपदेशातून शिबिरार्थी जंगम बटूंना संस्कार याविषयी महत्त्व सांगितलं। श्रीमद काशी जगद्गुरूंनी आशीर्वचनातून म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून श्री बृहन्मठ होडगी मठाकडून वैदिकत्व, अर्चकत्व, पौरोहित्य, धर्मसंस्कार, मानवता, व्यक्तिमत्व विकास, संस्कृत संभाषण, प्रवचन कला व योगासने, प्राणायाम इत्यादींची माहिती महिनाभरापर्यंत देण्यात येते। ही गोष्ट सर्वच भक्तगण व जंगमांसाठी अभिमानास्पद आहे। जंगमांमुळे, गुरुमुळेच भक्तांचा उद्धार होतो। म्हणूनच अशा जंगम बटूंना योग्य वयात धर्मसंस्कारित करण्याची अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी श्री बृहन्मठ होडगी मठाकडून करण्यात येते। याच मठाच्या शिबिरातूनच मीही घडलो आणि आज जगद्गुरू पदावर आहे, याचा मला अभिमान आहे, असं ते म्हणाले। आज दिशाहीन होत चाललेल्या समाजाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी धर्मतत्वज्ञानी, संस्कारी व सर्वोत्तम गुरूंची नितांत गरज आहे। म्हणूनच जंगम बटूंनी या शिबिरातून अर्चकत्व व पौरोहित्य इतर वैदिक विधी आत्मसात केल्यास समाजात आपल्याला प्रतिष्ठेचा मान सन्मान मिळतो, असे म्हणाले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वेमू संदीप स्वामी सर, शांतू स्वामी सर, मंजुनाथ स्वामी, संतोष हिरेमठ, बसवेश्वर स्वामी, सोमशेखर या हिरेमठ, जगन्नाथ शास्त्री, हनुमंत यळमेली, यमनप्पा होटगोंड सर, श्रीकांत धनवे सर, आनंद स्वामी, महादेव स्वामी, महादेव पुजारी, गणेश आदींचे बहुमोल सहकार्य लाभलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वेदमूर्ती सिद्धय्या हल्लाळी शास्त्री व आभार सागर स्वामी यांनी केलेत। कार्यक्रमाची सांगता ओम शांती या गीतानं करण्यात आली। विचारलं, समुद्राने एका नदीला विचारलं की नदीबाई, तू एवढी गोड का आणि तुझ्यापेक्षा सुद्धा मी मोठा आहे आणि मी खारट का? तर त्यावेळेला त्या नदीने दिलेले जे उत्तर आहे ते विशेषतः आमच्या या होडगी मठाशी लागणार आहे आणि सहसंबंध असलेला आहे। नदीबाईंनी सांगितलं, तू सगळं काही पाणी जे आहे ते तुझ्याकडे ठेवून घेतोस आणि ते तुझ्यासाठीच आहे फक्त, परंतु नदीने सांगितलं की मी तसं करत नाही, मी जिथून येते तिथून येणाऱ्या प्रत्येक प्राणी मात्रांना मी वाटत येते, म्हणजे देऊ करते त्यांना। त्याच्यासाठी नदीची जी प्रामाणिकता आहे ती प्रामाणिकता आमच्या होडगी मठाच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला थोडं 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 देत जाणारे हे बृहन्मठ होडगी आहे। म्हणून त्या ज्ञानाचं जे गोडवा आहे संपूर्ण विश्वामध्ये आहे, त्यासाठी हा गोडवा निरंतर राहण्यासाठी पूज्य महास्वामीजींचा आशीर्वाद हे सदैव आपल्या पाठीमागे आहे। ते नारळ घेऊन आले आणि काही वेळेला वास्तुशांती कशा पद्धतीने करावं हेही समजले नाही आणि त्यामुळे एकदा महास्वामींनी आम्हाला बोलवले की बाबा, आज परिस्थिती असे समाजामध्ये समाजाला जागृती करायचे, धर्म टिकवायचं आणि हे टिकवत असताना हे धर्माला देखील अतिशय चांगल्या पद्धतीने ज्ञान प्राप्त करून द्यायचं। आपण सगळंच करतो अशातला भाग नाही, पण जेवढं शक्य आहे तेवढं आपण देण्याचा प्रयत्न करूया। पण एक वेळ त्यांनी आम्हाला सांगितले, आज मी खरोखर भाग्यवान समजतो, कारण 30 वर्षामध्ये बरेच मी आता सांगितलं 10,000 विद्यार्थी, 150 बटू आणि विशेष करून या शिबिराला मार्गदर्शन करत असताना त्या मार्गदर्शनातून ज्यांनी PhD पदवी प्राप्त करून घेतले आणि मठाचे अध्यक्ष झाले आणि जगाचे जगद्गुरू झाले, आपले जगद्गुरू मल्लिकार्जुन परिवर्तन झालं आणि ते प्रेरणादायी महत्वपूर्ण असे योगीराजन शिवाचार्य महाराजांनी सांगितले की आपण विद्यार्थ्याकडून काय हे करायचं नाही,
पण तिथं मुलं आली पाहिजे, हे आल्यानंतर मुलं शिकले पाहिजे आणि शिकून आपला जर उद्धार होईल, पण समाजाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करावं। आणि आज आम्ही जिथं जिथं जातो तिथं तिथं श्री बृहन्मठ होडगीमठ सगळे अधिकारी पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये पूजा कोणाचे होते तर होडगी मठाचे जे बटू आहेत ते बटू तिथं पूजा करतात। आणि मागच्या वेळेला मी सांगितलं की येडियुरप्पाच्या घरी आपली मुलं येऊन पूजा केली, त्यांना अतिशय आनंद झाला। आणि गुलबर्ग एक उदाहरण सांगतो आणि मी थांबतो। गुलबर्गला गत 2 वर्षापूर्वी फार मोठं तिथे एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये आपले हे जे जंगम बटू होते या बटूंनी अतिशय चांगल्या पद्धतीने पूजा वास्तुशास्त्राची पूजा होती, ती पूजा पाहून त्या येडियुरप्पांना मुख्यमंत्री करणारे त्यांना अतिशय आनंद झाला। आणि त्यांनी प्रत्येक तिथं 11 विद्यार्थी होते, प्रत्येकाला 10,000 रुपये दक्षिणा दिली, अतिशय आनंद झाला। पूजा पाहिजे आणि त्यावेळेपासून ते आपल्या महाराजांकडं आपल्या अक्कलकडं आकर्षित झाले आणि जिथं जिथं ज्या ज्या वेळेला महास्वामींची पूजा असायची त्या वेळेला ते तिथं जायचे, महास्वामींचा आशीर्वाद घ्यायचे। शारदा गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा पंचानन तनुद्भूतान् पंचाक्षर मनोपमान् पंचसूत्र कृतोर्वन्दे पंचाचार्यान् जगद्गुरून् ओम ईशान सर्वविद्यानां ईश्वर सर्वभूतानां आताच ನಾಗೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜನೇ सांगितलेलं ನಾವು ಎದಕ್ಕೆ ಬಂದೀವಿ ಅದನ್ನ ನಾಗೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜರವರು ನಮಗೆ ಹೇಳಿದವರಾಗಿದ್ದಾರೆ। ನಾವು ಇಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಜೀವನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯಾಗಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಂದೀವಿ। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯಾಗಿ ಬಂದಿದ್ದರೆ ನಾವು ವಿದ್ಯಾರ್ಜನ ಪ್ರಾಧಾನ್ಯ ಇಟ್ಕೋಬೇಕಾಗುತ್ತೆ। ನಾವಿಲ್ಲಿ ಊಟಕ್ಕೆ ಬಂದಿಲ್ಲ, ಜಂಗಮರಂದ್ರೆ ಮನೆ ಮುಗಿಸೋಕೆ 4-5 ಮಂದಿ ಜಂಗಮರು ಒಂದೇ ಸಾರಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರಪ್ಪ ಮನೆ ಮುಗಿಸೋಕೊಂಡಾಗ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡ್ರೆ ನಾವಿಲ್ಲಿ ಮನೆ ಮುಗಿಸೋಕೆ ಬಂದಿಲ್ಲ, ಮನೆ ಮುಗಿಸೋದು ಮುಂದೆ ಇರ್ತದೆ। ಮನೆ ಮುಗಿಸೋದು ನಮಗೆ 2 ಅರ್ಥ ಬರ್ತಾವೆ, ಇಲ್ಲಿ ಊಟಕ್ಕೆ ಹೋಗೋದು ಆನಂತರ ಮನೆ ಮುಗಿಸೋದು ಮತ್ತೆ ವಿಷಯ। ಇಲ್ಲಿ ಏನೇ ಇರಲಿ ನಾವುಗಳು ಜಂಗಮರಾಗಿ ಜಂಗಮೋ ಜಗತ್ ಪರಿತಾಹ ಅಂತ ಹೇಳಿದೆ। ಈ ಜಂಗಮರು ಜಗತ್ತಿನ ಉದ್ಧಾರಕ್ಕಾಗಿ ಆ ಪರಮಾತ್ಮ ಒಂದು ಅವತಾರವನ್ನ ಜಂಗಮ ಅವತಾರವನ್ನ ತಾಳಿ ಈ ಭುವಿಯಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಧರ್ಮವನ್ನ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ವೀರಶೈವ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ವೀರಶೈವ ತಮ್ಮ ಧರ್ಮೀಯರೇನದರ ಆ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಉಪದೇಶ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನ ಜಂಗಮರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಜಂಗಮ ಇದರ ಅರ್ಥ ನೋಡಿದಾಗ ನಾವು ಇದು ಜಂಗ ಅಂದ್ರೆ ಈ ಭಾಗ ತೊಡೆಯ ಮೇಲ್ಭಾಗ, ಮೊಣಕಾಲದ ಮೇಲ್ಭಾಗ ತೊಡೆ ಭಾಗ ಅಂತ ಏನ್ ಹೇಳ್ತೀವಿ, ಇದಕ್ಕೆ ಜಾಂಗ್। ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನು ಅಂಡರ್ವೇರ್ ಹಾಕೊಂತೀವಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಜಂಗ್ ಅಂತ ಜಾಂಗ್ ಅಂತ ಕರಿತೀರಿಲ್ಲ, ಆ ಒಂದು ಭಾಗಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ಭಾಗಕ್ಕೆ ಜಂಗ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಆ ಒಂದು ಜಂಗದಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಭಾಗಕ್ಕೆ ಪರಮಾತ್ಮ ಇಲ್ಲಿ ಗಂಟೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ಈ ಭಿಕ್ಷಾಟನವನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ। ಆ ಒಂದು ವೃತ್ತಿ ಪರಮಾತ್ಮ ವೃತ್ತಿ ಮಾಡಿದಾನಂತೇಳಿ ಅದಕ್ಕೆ ಜಂಗಮ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಅರ್ಥ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಲಾರ್ದು ತಿರುಗಾಡುವ ಸ್ಥಾವರ ಮತ್ತು ಜಂಗಮ। ಸ್ಥಾವರ ಅಂದ್ರೆ ಒಂದೇ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಿಂದಿರೋದು, ಜಂಗಮ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅಲೆದಾಡುವುದು ತಿರುಗಾಡುವುದು। ಏನ್ ತಿರುಗಾಡುವುದು ಸುಮ್ಮನೆ ತಿರುಗಾಡೋದಲ್ಲ, ಧರ್ಮ ಪ್ರಚಾರ ಮಾಡುತ್ತಾ ಭಕ್ತರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ಭಕ್ತರ ಒಂದು ಮನಸ್ಸಿನ ಒಂದು ಕಷ್ಟಗಳನ್ನ ದೂರ ಮಾಡಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ನಾವು ಈ ಜಂಗಮರು ಆ ಪರಮಾತ್ಮನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನ ಮಾಡುತ್ತಾ ಇದು ಈ ಕೇವಲ ನಮಗೋಸ್ಕರ ಅಲ್ಲ, ಜಂಗಮ ತನಗೋಸ್ಕರ ಎಂದೂ ಬದುಕಲ್ಲ,
ಜಂಗಮ ಪರೋಪಕಾರ ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಇನ್ನೊಂದು ಅರ್ಥ ಹೇಳ್ತಾರೆ ವೈದಿಕ ಮಾಡುವವರಿಗೆ ಪುರೋಹಿತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಪರರ ಹಿತವನ್ನು ಬಯಸುವಾತನೇ ಪುರೋಹಿತ. ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ಹಿತ ಇಲ್ಲ, ಬೇರೆಯವರ ಹಿತ, ಭಕ್ತರ ಒಂದು ಹಿತವನ್ನ ಬಯಸಿ ಅವರಿಗೆ ಪರಮಾತ್ಮದ ಏನೇ ಅವ್ರ ಕಷ್ಟಗಳನ್ನ ಬಂದಾವ, ಭಕ್ತರ ಕಷ್ಟ ಬಂದಾವ ಅಂದ್ರೆ ಆ ಕಷ್ಟ ನನ್ನ ಕಷ್ಟ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ಕಷ್ಟದಿಂದ ದೂರ ಮಾಡುತ್ತಂದೆ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಪರಮಾತ್ಮನ ಎಡೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ವೈದಿಕ ಮಂತ್ರಗಳು. ಆ ಒಂದು ವೈದಿಕ ಮಂತ್ರವನ್ನ ನಾವು ಒಳ್ಳೆಯತರನಾಗಿ ಕಲಿಬೇಕಾಗ್ತದೆ. ಆ ಒಳ್ಳೆಯತರನಾಗಿ ಒಂದು ಕಲಿಯುವಂತ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಮ್ಮ ಯೋಗಿರಾಜೇಂದ್ರ ಶಿವಾಚಾರ್ಯರು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ನಮ್ಮ ಸ್ವಾಮಿ ಸರ್ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು, ಅನೇಕ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅಪ್ಪವರು ಹೋದಾಗ ಆಯಾ ಭಾಗದಲ್ಲಿ ಆಯಾ ಜಂಗಮರು ಅವರ ಒಂದು ಏನೂ ಮಂತ್ರ ಬರದೇ ಇದ್ದಂತ ಪಕ್ಷವನ್ನ ನೋಡಿ, ಅಂದ್ರೆ ಏನೂ ಮಂತ್ರ ಬರಲಾಗ್ಯವ ಜಂಗಮರಿಗೆ, ಇದು ಹೆಂಗ ಈ ತರ ಆದ್ರೆ ಜಂಗಮ ಬದುಕುವುದು ಹೆಂಗ, ಇದೆಲ್ಲವನ್ನ ಲಕ್ಷ್ಯದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಅಪ್ಪವರು ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಈ ವೈದಿಕ ಶಿಬಿರವನ್ನ ಆರಂಭ ಮಾಡಿದ್ರು. ಶುರುವಾತ್ನಲ್ಲಿ ಸಣ್ಣದಾಗಿ ಆರಂಭವಾದ ವೈದಿಕ ಶಿಬಿರ ಈಗ ಬಹುದೊಡ್ಡದಾಗಿ ಬೆಳೆದು ನಿಂತಿದೆ. ಅನೇಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಈ ಒಂದು ಮಠದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಕಲಿತು ವೈದಿಕವನ್ನ ಕಲಿತು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನ ಇವತ್ತ ಭಕ್ತರ ಏಳಿಗೆಗಾಗಿ ತಮ್ಮವನ್ನ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅರ್ಪಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡವರಾಗಿದ್ದಾರೆ. ಆ ಒಂದು ಸಮಾಜದ ಏಳಿಗೆಯೇ ಇದರ ಮೂಲ ಉದ್ದೇಶದ. ಭಕ್ತರ ಕಷ್ಟ ಅಂತ ಬಂದಾಗ ಅವರ ಕಷ್ಟ ನಮ್ಮ ಕಷ್ಟ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲಿ ನಾವು ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಮಾಡೋದಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಆಲ್ರೆಡಿ ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ, ಅವರ ಕಷ್ಟವನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾವು ನಮ್ಮ ಒಂದು ಅಂತಃಕರಣದಿಂದ ನಮ್ಮ ಒಂದು ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಪರಮಾತ್ಮನದಡಿ ಭಕ್ತನ ಕಷ್ಟವನ್ನ ದೂರ ಮಾಡುತ್ತಂತೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಾಡಬೇಕು. ಆ ಭಕ್ತನ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನೀವೇನಾದ್ರೂ ಪೂಜೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಈಗ ಕೆಲವೊಂದು ನೋಡ್ತೀವಿ ಇಷ್ಟು ಲಿಸ್ಟ್, ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಒಂದೊಂದು ಲಿಸ್ಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಆತರ ಮಾಡದೇ ಆದಾಗ ಅದಕ್ಕೆ ಏನ್ ಬೇಕಾಗ್ತಾವ ಅಷ್ಟೇ ನಾವು, ಯಾಕಂದ್ರೆ ವೈದಿಕ ಮಾಡೋಕೆ ಕೆಲವೊಂದು ಸಾಮಾನು ಹತ್ತಿರ್ತಾವ. ಆ ಸಾಮಾನನ್ನ ನಮಗೆ ಇಷ್ಟೇ ಬೇಕಾಗಿವ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಅದನ್ನ ನೀವು ಬರ್ಕೊಟ್ಟಾಗ ಸುಮ್ಮ ಯಥೇಚ್ಛ ಬರ್ಕೊಡೋದಲ್ಲ, ಅದೇನೇನ್ ಹತ್ತ ಅಷ್ಟೇ ನೀವು ಬರ್ಕೊಡ್ರಿ. ಅವ್ರು ಆಲ್ರೆಡಿ ಕಷ್ಟದಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ, ಕಷ್ಟದಾಗಿದ್ದಾಗ ಎಲ್ಲಾ ದೌಕಾನ್ ಗಿೌಕಾನ್ ತಿರುಗಾಡಿ ನಂತರ ಒಂದು ಧರ್ಮಕ್ಕೆ ಶರಣಾಗತ ಆಗ್ಬೇಕಂತೇಳಿ ಬಂದಿರ್ತಾರೆ. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, ऑथरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चट्टीनाड, एसीसी सिमेंट, अल्ट्राटेक लिक्विड, एरलडाइट, बिर्ला शक्ती, बांगर, ज्वारी सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, वॉटरप्रूफ एक्सपर्ट, क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स, पत्राशेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील, अँगल्स, चॅनेल्स, स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील. प्रोप्रायटर राजय्या गज्जम. 9423 59 12 59 80 87 55 16 79. पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC, अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाखे फेवर्स समोर, सोलापूर.